प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावित्र्यपूर्ण नावामध्ये पुन्हा एकदा आजच्या शुक्रवारच्या या पवित्र शास्त्रभागाच्या अभ्यासामध्ये मी प्रत्येकाचं स्वागत करत आहे. आशा आहे की तुम्ही प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये सुरक्षित आहात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रत्येकाला मी सलाम करतो. या ठिकाणी प्रियानो, आपण मागील काही आठवडे पवित्र शास्त्राच्या निर्मिती संदर्भात किंवा सैतानाची निर्मिती, त्या अगोदर परमेश्वराचं आढळस्थान, सैतानाचं परमेश्वराविरुद्ध बंड, परमेश्वराद्वारे सैतानाची स्वर्गातून हकलपट्टी, त्याच्यानंतर गोंधळातल्या पृथ्वीतून एक नवीन पृथ्वीची निर्मिती, फ्रॉम केवॉस टू न्यू अर्थ, या संदर्भात आम्ही जाणून घेतलं. आणि आज आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनातून पाहणार आहोत फ्रॉम द केवॉस टू द रिस्टोरेशन ऑफ अर्थ. या ठिकाणी याच्यामध्ये आम्ही पाहणार आहोत फ्रॉम द रिक्रिएशन टू द फॉल. फ्रॉम द रिक्रिएशन टू द फॉल म्हणजे परमेश्वराने नवीन उत्पत्ती पुन्हा एकदा केली, म्हणजे आदाम हवा आणि नवीन सृष्टी निर्माण केली. त्या अगोदर उत्पत्ती पहिला अध्याय वचन 1 आणि 2 मध्ये संपूर्ण विश्वामध्ये अंधाराचं साम्राज्य होतं, गोंधळ होता, ते पाहिलं. आणि त्यानंतर आज आम्ही पाहणार आहोत नवीन उत्पत्ती आणि परत पुन्हा एकदा नवीन उत्पत्तीचं पतन. यासाठी उत्पत्ती याचा 2 अध्याय 15 ते उत्पत्ती याचा 3 अध्याय 21 याच्यामध्ये आपण थोडक्यामध्ये परमेश्वराचं पवित्र वचन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी हा कालावधी किंवा या कालावधीला जर आपण नाव दिलं तर हा कालावधी हा इनोसन्स म्हणजे भाबडा किंवा भोळा म्हणून गणण्यात येतो. किंवा त्याच्यामध्ये मनुष्यामध्ये किंवा निर्मितीमध्ये पाप नव्हतं, पापाचा अंश नव्हता किंवा पापाला स्थान नव्हतं. कारण की जे काही चाललं होतं सुरळीत चाललं होतं. आदाम आणि हवा एदेन बागेचं संरक्षण करत होते, एदेन बागेमध्ये जोपासना करत होते, फळाफुलांची ते देखरेख करत होते आणि सर्व काही व्यवस्थित होतं. परमेश्वराबरोबर रोज संध्याकाळच्या वेळेस म्हणजे शिळोप्याचा वारा ज्या वेळेस यायचा त्यावेळेस परमेश्वराबरोबर त्यांचं संभाषण चाललेलं होतं. आणि अशामध्ये या ठिकाणी एक उत्तम असं ज्याच्यामध्ये निरागसता, इनोसन्स, निरागसता होती, ज्याच्यामध्ये पाप नव्हतं, अशा प्रकारचं राज्य या भूतलावर होतं. उत्पत्ती याचा 2 अध्याय वचन 8 ते 15, उत्पत्ती याचा 2 अध्याय 25 वचन आणि उत्पत्ती याचा 3 अध्याय 7व्या वचनामध्ये याच्याविषयी आपल्याला थोडक्यामध्ये समजून घेता येतं. तर हे निरागसतेचा कालखंड सुरुवातीला होता. त्याच्यानंतर प्रियानो, ह्या निरागसतेचा कालावधी किती दिवसाचा होता हे पवित्र शास्त्र आम्हाला सांगत नाही. कारण की पवित्र शास्त्र या ठिकाणी असं सांगतं की आदम हवेची निर्मिती झाल्यानंतर ते एदेन बागेमध्ये होते. एदेन बागेची मशागत करायची, परमेश्वराबरोबर त्यांचं रोजचं संभाषण होतं. हा कालावधी किती होता हे आम्हाला सांगता येत नाही, परंतु त्या कालावधीमध्ये सर्व काही सुंदर होतं, सर्व काही पापरहित होतं आणि एकदम व्यवस्थित रीतीने निरागसतेमध्ये हा कालावधी गणण्यात येतो. परंतु या कालावधीचा आम्हाला निश्चित कालावधी ठाऊक नाही आहे. तरीसुद्धा थोडक्यामध्ये आम्हाला काही वचनं सांगतात. जर उत्पत्ती 2 अध्याय 21 ते 25, 3 अध्याय 22 ते 24 आणि 4 अध्याय वचन 1 याच्यामध्ये जर आम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये हवासुद्धा म्हणते, ज्यावेळेस काईनाचा जन्म होतो त्यावेळेस हवा बोलते. 4 अध्याय 1 वचन, आदामाने आपली स्त्री हवाईला जाणले, ती गर्भवती होऊन तिने काईनास जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे. म्हणजे या ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व काईन म्हणजे आदाम आणि हवा यांच्या जीवनामध्ये होतं, परंतु याचा निश्चित कालावधी आम्हाला सांगता येत नाही. आणि या ठिकाणी ज्यावेळेस परमेश्वराने हे नवीन उत्पत्ती किंवा रिक्रिएशन पृथ्वीचं केलं किंवा परत एका अंधारातून नवीन प्रकाशात ही आदाम हवा आणि संपूर्ण विश्वास निर्मिती केली, तर सुरुवात खूप चांगली झाली होती. बिगिनिंग वॉज व्हेरी फेवरेबल बिगिनिंग होतं.
आणि पृथ्वीला रिस्टोर करण्यात आलं होतं, म्हणजे पुन्हा स्थापित करण्यात आलं होतं. उत्पत्ती याचा 1 अध्याय 26 ते 31, उत्पत्ती याचा 2 अध्याय 8 ते 25 आणि स्तोत्र याचा 8वा अध्याय वचन 1 ते 9 याच्यामध्ये आम्हाला या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराने सर्व काही निर्माण केलं आणि एकदम सुंदर असं ते निर्माण केलं होतं. हे दोन्ही क्रिएशनचे 2 वेगवेगळे अकाउंट आहेत प्रियानो. उत्पत्ती 1 अध्याय आणि 2ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला हे दोन्ही अकाउंट पाहतात. क्रिएशनचे, उत्पत्तीचे, निर्मितीचे 2 क्रिएशनविषयी 2 अकाउंट पाहण्यास भेटतात. तर हे बिगिनिंग जी झाली होती की नवीन निर्मिती किंवा पुनर्स्थापना परमेश्वराने केली होती ती खूप सुंदर होती. सर्व जलचर, पक्षी, पशु, आदाम, हवा आणि परमेश्वर हे एकत्र होते. त्यांचा उत्तम असा सहवास होता आणि पृथ्वीवर हे शांतीचं, आनंदाचं, प्रेमाचं राज्य होतं. आणि या ठिकाणी ही गोष्ट घडत असताना परमेश्वराने एक गोष्ट आदाम आणि हवेला क्लिअर केली होती किंवा परीक्षेचा एक बिंदू त्यांच्यासाठी ठेवण्यात आला होता. तो बिंदू हाच होता की तुम्ही पडू नये म्हणून. उत्पत्तीचं जर आम्ही 2रा अध्याय 15 ते 17 वचन वाचले त्याच्यामध्ये असं परमेश्वर बोलतो आदाम आणि हवेबरोबर. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. ज्या दिवशी त्याचे तू फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आदामाला एक आज्ञा दिली होती किंवा परीक्षा की तू हे गोष्ट केली तर तू त्याला खास मरशील. यू विल फॉल डाऊन. नॉट टू ईट ऑफ द ट्री ऑफ नॉलेज ऑफ गुड अँड इव्हिल. परमेश्वराने त्यांच्यासमोर एक परीक्षा ठेवली होती. नॉट टू ईट द ट्री ऑफ नॉलेज ऑफ गुड अँड इव्हिल. तुम्ही बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका. खाणार त्या दिवशी तुम्ही यथेच्छ मरणार. उत्पत्तीचा 2रा अध्याय 15 ते 17 सांगतो परमेश्वराने त्यांच्यासाठी ही परीक्षा ठेवली होती की हे करू नका. आणि हे करण्यामागे परमेश्वराचं कारण होतं. याच्या मागे सुद्धा कारण होतं की परमेश्वराने हे का केलं. परमेश्वराने त्यांच्या जीवनात ही परीक्षा का ठेवली होती की तुम्ही ह्या आज्ञेचं पालन करा. हे करण्यामागे द पर्पज ऑफ गॉड वॉज दॅट टू टेस्ट मॅन्स ओबेडियन्स इन अ स्टेट ऑफ इनोसन्स. ज्यावेळेस ते निरागस होते त्यावेळेस मनुष्य हा परमेश्वराच्या किती आज्ञेत आहे हे परमेश्वराला जाणून घ्यायचं होतं. किंवा हा मनुष्य ज्याला मी निर्माण केलं आहे तो माझ्या आज्ञेत आहे का हे समजण्यासाठी परमेश्वराने त्यांच्या जीवनात ही परीक्षेचा कालावधी ठेवला होता की तुम्ही द ट्री ऑफ नॉलेज खाऊ नका. तुम्ही ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका. या ठिकाणी पर्पज ऑफ गॉड मी सांगितलं, आता परत एकदा सांगतो. टू टेस्ट मॅन्स ओबेडियन्स, टू टेस्ट ह्युमन्स ओबेडियन्स इन अ स्टेट ऑफ इनोसन्स. ज्यावेळेस तुम्ही निरागस आहात त्यावेळेस मी तुमची परीक्षा यासाठी पाहत आहे की तुम्ही माझ्या आज्ञेमध्ये आहात का. उत्पत्तीचा 2रा अध्याय 15 ते 17, उत्पत्तीचा 22वा अध्याय 12 सुद्धा आम्हाला या गोष्टीचा उहापोह करण्यात आलेला दिसून येतो. उत्पत्ती जर 22 आम्ही वाचलं त्याच्यामध्ये 12 वचनात असं लिहिलेलं आहे, मी तुमच्यासाठी वाचत आहे. उत्पत्ती 22 आणि 12. मग तो बोलला. अब्राम आणि इसाकाचं अर्पण या संदर्भाची कथा आहे किंवा गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस अब्रामाला सांगण्यात येतं की तू इसाकाचं अर्पण कर आणि परमेश्वराच्या आज्ञेनुसार अब्राम इसाकाचं अर्पण करण्यासाठी मोर्या डोंगरावर जातो. त्यावेळेस ते वर्णन आहे. त्यावेळेस ज्यावेळेस अब्राम इसाकाला मारणार, सुरा उचलून त्याला मारणार, तेवढ्यात परमेश्वर अब्रामाशी बोलतो. तो बोलतो हे, मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या
मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही, यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. परमेश्वराला पाहायचं होतं की तू मला भिवून चालतोस की नाही. गॉड वॉन्ट टू सी दॅट देर इज अ फिअर ऑर नॉट इन अ ह्युमन्स हार्ट. मनुष्याच्या अंतःकरणात परमेश्वराविषयीचं भय आहे की नाही हे पाहण्यासाठी परमेश्वराने ही परीक्षा आदामाने हवेच्या किंवा अब्रामाच्या जीवनात ठेवली. त्याच्यामध्ये आदाम आणि हवा या परीक्षेत नापास झाले, परंतु अब्राम हा पास झाला. त्याचप्रमाणे जर आम्ही अनुवाद याचा 8वा अध्याय वचन 2 ते 16 मध्ये सुद्धा परमेश्वराने मोशेच्या माध्यमातून जे नियम लावून दिले होते इस्रायल राष्ट्राला, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हे उत्तम असं वर्णन आहे प्रियानं, तुम्ही नक्की वाचा. अनुवाद याचा 8वा अध्याय 2 ते 16. त्याच्यामध्ये परमेश्वर सांगतो की मी तुम्हाला इजिप्तमधून आणलं, 40 वर्ष तुम्हाला अरण्यात फिरवलं, त्यावेळेस तुमचे पाय सुजले नाही, तुमचे कपडे खराब झाले नाही किंवा तुमचे पायतानसुद्धा झिजले नाही. तुम्हाला स्वर्गीय मान्याने मी तृप्त केलं, तुमची फलद्रुपता दिली आणि वचनदत्त देशामध्ये तुम्हाला मी घेऊन आलो. या ठिकाणी घेऊन आल्यानंतर परमेश्वर त्यांना म्हणतो तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील. म्हणजे स्वर्गीय आशीर्वादाने मी तुला तृप्त करन ज्या वेळेस तू माझ्या आज्ञेमध्ये चालशील. म्हणजे परमेश्वर जरी मनुष्य पापामध्ये पडला तरी त्याला संधी देतो. आणि हे उत्तम वर्णन आहे प्रियानो. अनुवाद याचा 8वा अध्याय नक्कीच वाचा. त्याच्यामध्ये परमेश्वर म्हणतो की तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे, म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. परमेश्वर आम्हास आज सुद्धा कसोटीस लावतो, कारण की आम्हाविषयी त्याच्या कल्पना ह्या चांगल्या आहेत आणि त्या पूर्णत्वास नेण्यासाठी कधी कधी कसोटी किंवा जे आम्ही याकोबाच्या पत्रासंदर्भात वाचलं होतं परीक्षा आमच्या जीवनात येतात, त्याच्यातून परमेश्वर आम्हाबरोबर असतो. तो कधीच आम्हाला सोडत नाही. जसं इस्रायल राष्ट्राबरोबर 40 वर्ष त्या अरण्यात होता, तसंच तो परमेश्वर आज आमच्याबरोबर सुद्धा या परीक्षेच्या कठीण काळामध्ये किंवा कसोटीमध्ये आमच्याबरोबर असतो. आणि तो आम्हाला या निरागसतेमध्ये या ठिकाणी कसोटीस लावतो यासाठी की आम्ही त्याच्यातून पार जाऊ. अनुवाद खूप चांगले वाचा तुम्ही. त्याच्यानंतर इर्मयामध्ये पण लिहिलेली प्रियानो. इर्मया म्हणजे जे आम्ही तोफेतविषयी वाचलं त्या संदर्भातच इर्मयाच्या अध्यायामध्ये सर्व लिहिण्यात आलेलं आहे. इर्मयाचा 19वा अध्याय जर्मया चॅप्टर 19 वर्सेस 5 त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, आणि बाल देवता प्रितर्ता आपले पुत्र होमार्पण म्हणून अग्नीत होम करण्यासाठी त्यांनी उच्च स्थाने बांधली, अशी आज्ञा मी केली नव्हते, हे मी सांगितले नव्हते, हे माझ्या मनातही आले नव्हते. परमेश्वराने त्यांना कधीच होमार्पण, बालार्पण किंवा आपल्या मुलांचे अर्पण करावं हे कधीच सांगितलं नव्हतं. परमेश्वराची इच्छा एकच होती की फक्त माझ्या आज्ञेमध्ये चला, मी जे तुम्हाला सांगतो ते पाळा, ओबे. आणि इस्रायल राष्ट्र किंवा तुम्ही आणि मी या ओबेडियन्समध्येच कुठेतरी कमी पडतो. ओबेडियन्समध्येच आम्ही फेल होतो आणि आमच्याकडनं चुका होतात आणि आम्ही कसोटीस पात्र ठरत नाही. अब्राम पात्र ठरला परंतु आम्ही फेल होतो. इर्मया 19:5 मध्ये म्हणजे ते मोलेक देवताची उपासना करायचे, त्याच्यासाठी आपले मुलांना सुद्धा ते अर्पण करायचे. याच्या संदर्भात तोफेतचा ज्यावेळेस मी संदेश दिला होता त्याच्यामध्ये डिटेल मी सांगितलेलं नाही प्रियानो, त्याच्यामुळे डिटेलमध्ये जात नाही. आणि तेच इर्मया 32 आणि 35 मध्ये सुद्धा सांगतो. 32वा अध्याय 35व्या वचनात सुद्धा इर्मया तेच पुन्हा आपले इस्रायल राष्ट्रांना सांगतो की तुम्ही काय करता, यहूदाला पापास प्रवृत्त करण्यासाठी मोलेक मूर्तीस आपले पुत्र व कन्या होम करून अर्पाव्या म्हणून बेन हिन्नोमाच्या खोऱ्यात, बेन हिन्नोमाच्या म्हणजे तोफेत खोऱ्यात, जे आपण अभ्यास केलेला ऑलरेडी याचा, बेन हिन्नोमाच्या खोऱ्यात
त्यांनी बालमूर्तीची उच्च स्थाने स्थापली, हे मी त्यास आज्ञापिले नव्हते. परमेश्वराने कधीच सांगितलं नाही तुमचा पैसा नको, तुमची धन नको, तुमचं संपत्ती नको, तुमचे मुलेबाळं नको, हे असले घोर कृत्य करशील हे माझ्या ध्यानी मी नव्हते. परमेश्वर बघा किती स्पष्ट सांगतो की तू इतक्या भयानक पाप, म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलांना सुद्धा तू मोलेकसाठी अर्पण करतील, हे इतकं भयानक पाप तू करशील, याविषयी मी अनभिक्षित होतो. मला वाटलं नव्हतं की तू इतकं भयानक पाप करशील. तर या ठिकाणी परमेश्वराचा पर्पज काय होता? टू टेस्ट मॅन्स ओबेडियन्स इन अ स्टेट ऑफ इनोसन्स. आणि त्याच्यामध्ये आम्ही काय झालेलो आहे? फेल झालेलो, आम्ही नापास झालेले. आदाम हवा नापास झाले, इस्रायल राष्ट्र नापास झालं. उत्तम असा वचनदत्त देश परमेश्वराने त्यांनी देऊ केला, त्याच्यामध्ये त्यांना प्रस्थापित केलं, परंतु दावीद राजानंतर हे लयास गेले. एकामागं एक पाप 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 पाप, शेवटी इस्रायल राष्ट्र बेचिराग झालं. आज प्रियानो, परमेश्वर आम्हाला इस्रायल राष्ट्राची उपमा देतो. पवित्र शास्त्रात आम्हाला परमेश्वर पुष्कळ ठिकाणी इस्रायल राष्ट्राची उपमा देतो. आणि प्रियानो, जर मी आज परमेश्वराच्या भयामध्ये राहून परमेश्वराच्या आज्ञा पाळत नसेल, तर कुठेतरी मी सुद्धा परमेश्वराने परमेश्वराचा हेतू हाच आहे की टू टेस्ट ह्युमन, आणि त्याच्यामध्ये मी काय होतो? कुठेतरी फेल होतो किंवा मी नापास होतो. आणि याच्यामध्ये परमेश्वरा ज्यावेळेस ही गोष्ट करतो तर त्याच्यामध्ये मीन्स ऑफ गॉड पण आहे. टू रेस्ट्रिक्शन, मनुष्याला काहीतरी रेस्ट्रिक्ट करायचं, तू सर्व कर परंतु हे करू नको. देर इज समथिंग रेस्ट्रिक्शन टू द ह्युमन ॲज वेल ॲज टू द सैतान. आणि या ठिकाणी सैतान काय करतो प्रियानो? हवेकडं जातो, हवेला भुलवतो. हवा ते फळ खाते, काही स्वतः खाते आणि काही आदामाला देते. आणि त्या ठिकाणी काय होते? पापाची सुरुवात होते. त्यांना बरं वाईट समजतं, त्यांचा कॉन्शियस सत्सद विवेक बुद्धी जागरूक होती आणि त्यांना समजतं खरं काय खोटं काय, नग्नता काय. त्या अगोदर त्यांना नग्नता माहीत पण नव्हती. हे सैतान त्यांच्या जीवनात घालतो. परमेश्वराने एक सुंदर विश्व निर्माण केलं होतं, त्याच्यामध्ये ही बाधा सैतानाच्या माध्यमातून येते आणि या ठिकाणी मनुष्याचा फॉल होतो. या ठिकाणी मीन्स ऑफ गॉड काय होतं? रेस्ट्रिक्शन होतं. मनुष्याला काहीतरी रेस्ट्रिक्शन होतं किंवा हे करू नका. आणि ज्यावेळेस ही गोष्ट घडते, सैतानाच्या मोहाला आदामाने हवा बळी पडतात, त्याचा परिणाम काय होतं? पुढची गोष्ट ती म्हणजे फेल्युअर, द फॉल, मनुष्याचं पतन. उत्पत्ती याचा 3रा अध्याय 1 ते 24, रोमकरासपत्र याचा 3रा अध्याय वचन 23, रोमकरासपत्र 5वा अध्याय 12 ते 21, याच्यामध्ये सविस्तर रीतीने संत पॉल आम्हाला सांगतो. रोम 3रा अध्याय 23मध्ये सुद्धा सांगितलेले. त्याच्यानंतर रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय 12 ते 21, याच्यामध्ये सुद्धा संत पॉल स्पष्ट रीतीने सांगतो की मनुष्याचं पतन सुरुवात झाली. का सुरुवात झाली? कारण की त्यांनी आज्ञाभंग केलं. जर आपण 3रा अध्याय वाचला आणि याचं 23वं वचन, तर आम्हाला दिसून येतं, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. वी ऑल आर सिनर्स अँड फॉल शॉर्ट टू द ग्लोरी ऑफ गॉड. त्याच्यानंतर जर रोमकरासपत्र 5वा अध्याय 12 ते 21 वाचलं तर हेडिंगच असं आहे, आदामाकडून मृत्यू आणि ख्रिस्ताकडून जीवन. आदामाकडून आम्हाला मृत्यू आला कारण की आदामा देवाच्या कसोटीस पूर्णतेत जाऊ शकला नाही. ही फेल व्हॉट गॉड हॅज केप्ट इन फ्रंट ऑफ हिम. त्याचा परिणाम या ठिकाणी मृत्यू ह्या भूतलावर आलेला आहे किंवा पापाचा प्रवेश झालेला आहे. पापाचा प्रवेश जाता मनुष्य फेल झालेला आहे. त्याच्या पुढची गोष्ट घडते ती म्हणजे न्याय, जजमेंट, द कर्स. ज्या क्षणी मी परमेश्वराचं भय न धरता परमेश्वराच्या आज्ञा तोडतो, त्या क्षणी माझ्या जीवनात या ठिकाणी न्याय हा आलेला आहे. आणि हा न्याय मनुष्य करणार नाही, कुठलं सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट नाही करणार. तर हा न्याय हा परमेश्वरापासून आहे. आणि परमेश्वर न्याय त्याच्या योग्यतेनुसार आणि त्याच्या
इच्छेनुसार योग्य समय करतो प्रियानो. उत्पत्ती याचा 3रा अध्याय 14 ते 19 मध्ये आम्ही पाहिले. त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी परमेश्वर सविस्तर रीतीने सांगतो की तुम्ही काय केलं. पहिल्यांदा तो सर्पास बोलतो. परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून तू सर्व ग्राम पशु वंचर यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. शापाची सुरुवात. याच्या अगोदर शाप या ठिकाणी दुसऱ्या रिक्रिएशनमध्ये नव्हता, परंतु सैतानाच्या माध्यमात सापाच्या द्वारे या ठिकाणी आदाम आणि हव्वेला भुलवण्यात आलं आणि या ठिकाणी पापाचा प्रवेश झाला किंवा मनुष्य पापात पडला, फेल झाला देवाच्या न्यायाला. आणि या ठिकाणी देवाचा न्याय त्याच्यामध्ये त्यांच्यावर आला. त्याचा परिणाम देवाने शाप दिले. वेगवेगळे शाप या ठिकाणी पवित्र शास्त्रात आम्हाला पाहावयास भेटतात. फक्त आदाम आणि हव्वा नाही, इतरांना ठिकाणी सुद्धा आम्हाला शाप पाहावयास भेटतात. परंतु या ठिकाणी सापाला सांगितलं की तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं उत्पत्ती याचा 3रा अध्यायामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी या ठिकाणी परमेश्वर आम्हाला वचन देतो. In the beginning only God tells us about his son's coming. ते म्हणजे आणि तू म्हणजे सैतान व स्त्री म्हणजे मनुष्य, तुझी संतती व तिची संतती याच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, ती तुझे डोके फोडेल. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्या वधस्तंभावर मरण स्वीकारलं आणि पुन्हा 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, त्या दिवशी सैतानाचं डोकं प्रभू येशू ख्रिस्ताने फोडलं व तू तिची टाच फोडशील. या ठिकाणी सैतान आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारलं म्हणजे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची टाच फोडली त्या ठिकाणी सैतानाने. परंतु सैतानाला माहीत नव्हते की प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वर आहे. ही इज एलोहिम. एलोहिम इज अ प्लुरल एरिया. एलोहिम म्हणजे हा देवासाठी वापरलेला एक शब्द आहे हिब्रूमध्ये. एलोहिम हा शब्द प्लुरल देवांसाठी वापरलेला आहे. एक देव नाही तर अनेक देव. त्याच्यामध्ये गॉड द फादर, गॉड द सन अँड गॉड द होली स्पिरिट याचा प्रभाव येतो. तर हा एलोहिम परमेश्वर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित होतो आणि या ठिकाणी सैतानाची या ठिकाणी डोकं फोडतो. तर परमेश्वराने न्याय प्रस्थापित केला. आदामाला सुद्धा सांगितलं की तू कष्ट करून आपलं पोट भरशील, आयुष्यभर तू या पृथ्वीची निगराणी करशील, श्रमाने तू अन्न खाशील. स्त्रीला सुद्धा सांगितलं की तू आपल्या पतीच्या आदामाच्या आज्ञेमध्ये राहशील, तो तुझ्यावर सत्ता चालवेल. आणि ह्या शाप पुढं फक्त त्या तिघांपुरता मर्यादित नाही होता. आज आम्ही पाहतो की समस्त विश्वामध्ये पसरलेलं आहे. आज फक्त प्रियानो मनुष्यच नाही आहे तर अखिल विश्व, संपूर्ण विश्व या ठिकाणी ह्या शापामुळे त्रस्त झालेले. स्वच्छ हवा नाही आहे, स्वच्छ पाणी नाही आहे, वेगवेगळे आजार या भूतलावर आलेले आहेत. आणि एक प्रकारे आम्हाला समजून येतो प्रियानो, हे आमच्या पापाचे परिणाम आज अखिल विश्व भोगत आहे. त्याच्यामुळे संत पॉल स्पष्ट रीतीने म्हणतो की अखिल पृथ्वी कणते. द होल अर्थ इज ग्रोनिंग. तिला तारणाची अपेक्षा लागलेली आहे की माझं कधी तारण होईल, कधी या संकटातून, कधी या पापातून मी बंधमुक्त होईन. आणि प्रियानो तीच अपेक्षा आमची सुद्धा असावी की आम्ही सुद्धा आमच्या तारणाऱ्या म्हणजे मसीहाची वाट पाहावी की लवकर प्रभू येशू ख्रिस्तान आम्हाला बंधमुक्त कर. या ठिकाणी परमेश्वराचा न्याय ठरलेला आहे आणि शाप हा मनुष्य मात्रावर त्याद्वारे आलेला आहे. अनेक मथळे प्रियानो किंवा शास्त्रपट याच्यामध्ये आहेत. उत्पत्ती याचा 3रा अध्याय 14 ते 21 आहे. यशाया 30वा अध्याय 26वे वचन आहे, 26 ते 33 पर्यंत आहे. यशाया 30वा अध्याय 26 ते 33 मध्ये लिहिलेले आहे. यशाया याचा 65वा अध्याय 25वे वचन सुद्धा आम्हाला तेच सांगतं. त्याचप्रमाणे रोमकरास पत्र याचा 16वा अध्याय 20वे वचन सुद्धा आम्हाला तेच सांगतं की हे शाप आमच्या पापामुळे या भूतलावर आलेले आहेत. रोमकरास पत्र यशाया
65 आणि 25 आम्ही पाहूया. त्याच्यामध्ये स्पष्ट रीतीने लिहिलेलं आहे, तेव्हा लांडगाव कोकरू एकत्र चलतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, सर्पाचे खाणे धूळ होईल, माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाही, नासधूस करणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. या ठिकाणी म्हणजे परमेश्वर न्याय करणार आहे. न्याय केल्यानंतर एक नवीन सृष्टी आहे, म्हणजे जे यशायाचा 65वा अध्याय, म्हणजे नवीन पृथ्वी, ज्यावेळेस नवीन स्वर्ग नवीन पृथ्वी निर्माण होणार, त्याच्यामध्ये लांडगा आणि कोल्हा आणि सिंह साप एकत्र राहतील, त्याचं वर्णन केलेलं. रोमकरासपत्र 16वा अध्याय 20व्या वचनामध्ये सुद्धा संत पौल स्पष्ट रीतीने आम्हाला त्याविषयी जाणीव करून देतो की या ठिकाणी प्रियानो, ज्यावेळेस पाप या जगात आलं की परमेश्वराच्या आज्ञेचा आम्ही भंग केला, त्यावेळेस शाप हा आमच्या जीवनात आलेला आहे. आणि 16:20 स्पष्ट रीतीने संत पौल सांगतो, शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवेल आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जसा गेला तसा परत येणार आहे आणि तो या जगाचा आणि खास करून सैतानाचा न्याय करणार आहे. आणि त्यानंतर शेवटची गोष्ट ती म्हणजे प्रोव्हिजन फॉर रिडम्शन, प्रॉमिस रिडीमर. प्रोव्हिजन फॉर रिडम्शन, प्रॉमिस रिडीमर. या ठिकाणी प्रोव्हिजन ऑफ रिडम्शन म्हणजे आमच्या मुक्ततेसाठी परमेश्वराने काय तरतूद केलेली, तर ती तरतूद हीच केलेली आहे की मुक्तिदाता प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, जो उत्पत्ती 3रा अध्याय आणि 15 वचनात सांगितलेलं आहे. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. म्हणजे परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं आमच्या मुक्ततेसाठी परमेश्वराने अगोदरच प्रोव्हिजन किंवा योजना करून ठेवलेली. त्याचप्रमाणे जर आम्ही मत्ते याचा 1 अध्याय 21व्या वचनात सुद्धा तेच परमेश्वर सांगत आहे, स्पष्ट रीतीने सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं या भूतलावर कशासाठी येणं होणार आहे. तर भूतलावर यासाठी येणं होणार आहे ते म्हणजे 1 अध्याय मत्ते 1 अध्याय 21 वचन, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण की तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारील. तोच आपल्या प्रजेला म्हणजे अखिल विश्वाला, जो आत्मा ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, जो आत्मा ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे कबूल करतो, त्या प्रत्येकाला या ठिकाणी परमेश्वराचा पुत्र त्याच्या पापापासून तारेल. म्हणजे परमेश्वराने आमच्या पापकर्माला काहीतरी उत्तर असावं किंवा त्याच्यातून काहीतरी आमचं नियोजन व्हावं, म्हणून ऑलरेडी परमेश्वराने आमच्या मुक्ततेसाठी नियोजन म्हणजे स्वतःच्या पुत्राचं येणं, ते येणं झालं. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतोय, त्याच्या इच्छेने आता चालतोय आणि त्याच्यामुळं प्रियानो आम्हाला सार्वकालिक जीवनासाठी सुद्धा परमेश्वराने राखून ठेवलेला हा विश्वास बाळगणं सुद्धा तितकाच गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस परमेश्वराची कृपा झाल्यामुळं आज आम्हाला हे सर्व प्राप्त झालेलं आहे. आणि प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वराची कृपा प्राप्त होती त्याचा परिणाम काय होतो प्रियानो, हे आम्ही येत्या रविवारच्या संदेशामध्ये जाणून घेणार आहोत. आणि कृपा प्राप्त झालेला मनुष्य कसा असतो हे समजून घेणार आहोत. आज आम्ही पाहिलेले प्रियानो, फ्रॉम द रिक्रिएशन टू द फॉल, या ठिकाणी परमेश्वराने एक नवीन उत्पत्ती केली, रिक्रिएशन केलं. उत्पत्ती म्हणजे पृथ्वीचं किंवा स्वर व विश्वाचं. आणि त्याच्या नंतर परत मनुष्य काय झालेलं आहे, परमेश्वराने ज्या कसोटीस लावलं होतं त्या कसोटीस तो अपात्र ठरलेला आहे. त्याच्यामुळं पुन्हा पाप या भूतलावर आलं, पापाचं सत्ता आजपर्यंत आमच्यावर चालली. तरीसुद्धा परमेश्वराने मनुष्याला किंवा अखिल विश्वाला एकटं सोडलं नाही, तर त्यासाठी परमेश्वराने आमच्या मुक्ततेसाठी स्वतःच्या पुत्राला राखून ठेवलेले. यासाठी जो आत्मा त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश न व्हावा, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. परमेश्वर करो या शास्त्रभास अभ्यासामध्ये तुम्हाला आणि मला परमेश्वर त्याच्या आत्म्याने चालू, त्याद्वारे आम्हाला अजून परमेश्वराचं पवित्र वचन समजण्यासाठी उत्तम असं परमेश्वराचा आत्मा प्राप्त हो. आमेन.